हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. बाकी आज सगळी काचेची भांडी मी घासणार आहे आणि तुम्हाला सगळे ग्लासेस कप जे पण आहे ते सगळे तुम्हाला दाखवीन. आणि आधीच मी ते जे होते ना आपलं बाटल्या होत्या ज्या मी तुम्हाला काल दाखवलेल्या, सो त्या आता मी घासल्या आणि पुसून वरती ठेवूनसुद्धा दिल्या. आणि आज किचनची खिडकी पण मी धुवून काढली आहे पूर्ण आणि ते काम केलं. त्याच्यानंतर ते दाखवायला मला ॲक्च्युली भेटलं नाही कारण की मला लवकर करायचं होतं. आणि आता काचेची भांडी घासते, सो ती तुम्हाला मी दाखवते. तर आजचा व्लॉग माझा नक्की होईल. ही बघा, ही भांडी आहेत आणि ही मी घासणार आहे आता. बाकी घासून झाली आहेत. हे बघा, याचे छोटे छोटे ग्लासेस दादाने जमा केले आहेत. हे अर्ध्याहून जास्त तर दादाने जमा केलेलेच ग्लासेस वगैरे आहेत आणि थोडेफार मम्मीने घेतलेले आहेत. बाकी दादा हॉटेलमध्ये कामाला होता आणि तो बारटेंडर होता, सो त्याने मग हे सगळं आणलं. आणि खूप छान छान आणि मस्त मस्त असे ग्लासेस आहेत. बघा, असे मस्त मस्त ग्लासेस आहेत. हे पण एक आहे असं. अजून बरीच अशी वेगळी ग्लासेस वगैरे आहेत. हे बघा, तर आता हे घासते आणि बाकी हे आता अर्धं घासून झालं आहे, अर्धं आतमध्ये आहे अजून, ते सुद्धा काढायचं आणि घासायचं आहे. आणि अजून एक ग्लास आहे, खूप मस्त आहे, तो पण मी तुम्हाला दाखवेन. आणि हे पण काढणार, हे सगळं धुवून घेणार. आणि मम्मीने दीदीने हा पिझ्झा बनवलेला आज. हा पण मस्त आहे बनवला आहे पिझ्झा, सो आता तो मी खाते. आणि बाकीचं सगळं झाल्यावरती मी तुम्हाला दाखवेन. हा आहे तो ग्लास, चपलीसारखा, एकदम मस्त आहे. आणि दादाला असे ग्लासेस वगैरे मार्केटमध्ये दिसले ना की लगेच घेऊन येतो, कारण की तो जिथे काम करतो ना तिथे अशी खूप सारे असे वेगळ्या प्रकारचे ग्लासेस आहेत. तर तो बघतो, मग कधी मम्मीबरोबर मार्केटला वगैरे गेला ना की मग उचलून घेऊन येतो. आणि हे स्वस्त नाही भेटत, खूप महाग असतात हे ग्लास, पण तो घेऊन येतो. आणि हे सुद्धा आहे एक. बाकी अजून बरेच वेगळ्या प्रकारचे ग्लासेस आहेत. थांबा, तुम्हाला मी दाखवते. अजून एक आहे, हा नाही, हे बघा, हे एक आहे. ते आणलेलं माझ्या भाचीसाठी, तिला आवडलं म्हणून. हे बघा, असे मस्त मस्त ग्लासेस उचलून घेऊन येतो मम्मीबरोबर गेलं की. पण खूप महाग भेटतात हे ग्लासेस. मम्मी, किती महाग भेटतात ग? तर आता मी पटापट ग्लासेस वगैरे सगळे घासून घेते आणि मग तुम्हाला परत भेटते. काचेचं घर बघायचं आहे. हे बघा, हे आहे काचेचं घर. आणि हे मम्मीच्या पप्पांनी जमा केलेलं घर आहे ना मम्मी? माझ्या पप्पांचा आई वडिलांच्या संसारातलं आहे. वाव, किती मस्त आहे बघा काचेचं घर. ते घर, ती देवी, आणि ही देवी पण आहे, पप्पांचं गिफ्ट आहे. बाकी भांडी घासून झाली पण, आणि घासते आता भांडी. बाकी शोकेश आता हळूहळू खाली होईल आणि मग झाल्यावर मी तुम्हाला दाखवीन. बाकी घर मस्त आहे ना. आणि मी तुम्हाला माझी ट्रॉफी दाखवते. ही बघा, ही मला बिल्डिंगमध्ये भेटलेली ट्रॉफी आहे. आणि तेव्हा मी जिंकलेली डान्समध्ये, आणि अजून कुठचा तरी गेम होता त्यात जिंकलेली. आणि ही सेकंडवाली आहे. अजून एक, असे 2 अजून होते, म्हणजे मला वाटते 4 का 5 होते. ह्या तर छोट्यावाल्या मम्मीने ठेवल्या, अजून मोठ्या होत्या एवढ्या. तर त्या पण मला भेटलेल्या. तर ह्या त्या ट्रॉफ्या आहेत, त्या मम्मीने टाकून दिल्या कारण की हे काय प्लास्टिकचं असतं,
आणि कुठे ठेवणार, जागा पण नव्हती, तर मम्मीने तर बाकीच्या तर टाकून दिल्या, पण हे ठेवलं. आणि ह्या माझ्या ट्रॉफी आहेत. आणि आता माझं ऑलमोस्ट व्हायला आलं आहे, अर्धं झालं आहे, अर्धं अजून करते आहे. आणि ही फळं माहिती आहे का, ही माझ्या मम्मीच्या पप्पांच्या वेळेची आहेत. जेव्हा रूम खाली झाला ना, म्हणजे आई हे करत होती ना, रूम खाली करत होती ना, तेव्हा आईने सगळ्या वस्तू थोड्या थोड्या सगळ्या लेकींना वाटल्या, म्हणजे मम्मीला वगैरे सगळ्यांना. तर मी लहानपणी जेव्हा पण माझ्या आजीकडे जायची, माझ्या मम्मीच्या मम्मीकडे, तेव्हा मी कधी पण या फळांबरोबर खेळायचे. आता त्याचा कलर गेला आहे, पण ती आठवण आहे आणि म्हणून आम्ही ती ठेवली आहे. पण मी या फळांबरोबरच खेळत राहायची, आठवण होती ती. आणि म्हणून मग मम्मी घेऊन आली. दीदीने बऱ्याच गोष्टी माझ्या मम्मीच्या पप्पांच्या उचलून आणल्या, आमच्या बाबांच्या. तर जे पण ते यूज करायचे त्या गोष्टी ते घेऊन आले. आणि हे आहे बाबांची ट्रॉफी आमच्या. हे त्यांचं प्राईज होतं, त्यांच्या कामावर भेटलेलं होतं ते. तर अशा सगळ्या आठवणी जेव्हा आपण घर साफ करतो ना, तेव्हा या अशा सगळ्या आठवणी बाहेर येतात. आणि अशा सगळ्या आठवणी दिसायला लागले की खूप छान वाटतं. खूप आठवणी आपल्या ताज्या होतात की हे या वेळेस असं भेटलं आहे, हे या वेळेस आपण कसं जिंकलो आहे, हे सगळं आपल्याला आठवायला लागतं. आणि मला माहिती आहे मी खूप छान डान्स केलेला ह्याच्यावरती, पिंगा ग पिंगा, ते आपलं ह्याच्यातलं गाणं, काय बोलतात त्याला, मस्तानी. ते मस्तानी सॉन्ग आहे ना, त्या मूवीचं नाव काय मला आठवत नाही, बाजीराव मस्तानी. हां, बाजीराव मस्तानीमध्ये मधलं जे ते पिंगा गपोरी पिंगा सॉन्ग आहे ना, त्याच्यावरती मी डान्स केला होता. आणि त्याच्यावरती मला एक ट्रॉफी भेटली होती. आणि एक गेम होता, 1-2 गेम होते, त्याच्यावरती ट्रॉफी भेटलेली. आणि मोठी ट्रॉफी जी होत्या, म्हणजे 2 मोठ्या ट्रॉफ्या होत्या, त्या मला फॅशन शोमध्ये आणि अजून कुठचे तरी गेम होते बलूनवाले वगैरे, सो त्यामध्ये मला भेटलेलं. सो असे माझे सगळे मेडल्स पण खूप आहेत. जेव्हा आम्ही बेडरूम साफ करू ना, तेव्हा तुम्हाला मेडल वगैरे दाखवीन. ते सुद्धा खूप भयंकर आहेत, म्हणजे माझ्या दिदीचे, माझ्या दादाचे, माझे खूप सारे मेडल्स आणि आहेत. सो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन. बाकी आज छान वाटलं, सगळ्या आठवणी ताज्या झाल्या ट्रॉफीज वगैरे बघून. आणि तुमच्यासुद्धा मी शेअर केलं. आता मी ती कामं पटापट आवरते आणि तुम्हाला परत भेटते. विराट कोहलीची साईन असलेलं ओपनर, हे सगळे क्रिकेटरचे साईन आहे ह्याच्यावरती. तर गाईज हे बघा, सगळी भांडी झाली आहेत घासून. आणि हे बघा, हे पण झालं आहे घासून. आणि हे एक भांडं असं भांडी घासून झाली. फक्त ते खोलून हे पुसून घ्यायचं आहे सगळं, बाकी सगळं झालेलं आहे करून. हे गाईज हे झालं आहे आता सगळं क्लीन करून, पुसून पण घेतलं आहे सगळं. आणि आता हे झालं, ही भांडी सगळी धुतली, हे सगळं पुसून ठेवलं. आणि ना, ही मूर्ती बाप्पाची मम्मीची आहे. हे मम्मीचं प्राईज आहे, मम्मीला बिल्डिंगमध्ये भेटलेलं. खूप छान आहे मूर्ती. हे सगळे मम्मीचे गिफ्ट्स आहेत, हे सगळे मूर्त्या. आणि आता हे सगळं झालं घासून, ह्या बादल्या भरून भांडी घासली, हे घासलं. सो आजचा दिवस पण असाच गेला भांडे घासण्यात. तर गाईज आजचा दिवस असा गेला. आणि आजच्या दिवसाचं की काचेची भांडी धुवून घेतली. आणि थोडं थकायलासुद्धा झालं, कारण की कंटिन्यू कामं चालू आहेत आणि जरा पण आराम करायला असं नाही भेटत आहे, त्यामुळे थोडंसं थकायला झालं आहे. कोण मदतीला असेल तर बरं वाटतं. आणि सध्या मम्मीसुद्धा नाही करू शकत, कारण मम्मीलासुद्धा त्रास होतो आहे. आणि पप्पा पण येऊन कामावरून थोडीफार हेल्प करतात, मम्मी करते, पण जेवणाचंसुद्धा असतं, सगळंच असतं. त्यामुळे अर्ध्याहून जास्त साफसफाई तर मलाच करायला लागते. त्यामुळे मग थोडंसं थकायला झालं आहे. बाकी सगळं आता व्यवस्थित झालं आहे करून. आणि किचन ऑलमोस्ट झालं आहे, फक्त फ्रीज माझा राहिला आहे साफ करायचा, तो पण मी उद्या परवामध्ये करून टाकीन. तर जर केलं तर तुम्हाला मी दाखवीनच. आणि खिडकीसुद्धा धुतली मी आज. तर आजचा दिवस असा गेला, थकायला झालं आहे. पण आजचा तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढं. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय आणि गुड नाईट.